खासदार म्हणून आता कोण? खासदार म्हणून सर आमचं आता मत शाहू महाराजांनाच आहे, कारण की काँग्रेसच्या योजना गरिबांना केली त्यांनी, त्यावेळच्या योजना सगळ्या आम्हाला काँग्रेसच पाहिजेत. BJP सरकार काय आम्हाला नको आहे. फक्त मोदींच्या आणि मोदींच्यामुळेच संजय मंडलिक खासदार पुन्हा होणार, 100% होणार. ही देशाची मोठी निवडणूक आहे, त्यामुळे इथं जे मतदान होणार आहे ते फार विचारपूर्वक होणार आहे. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार याच्या विरोधात जे काँग्रेस लढा काढाले आणि संविधान बचाव काय समतेचं राज्य येण्यासाठी ह्याच्यासाठी शाहू महाराज पाहिजे. सगळ्यात मोठे पुढारी सुद्धा म्हणाले संविधानामध्ये शरद पवार सारखा माणूस म्हणतो मोदीशिवाय जगाला पर्याय नाही. कोण मिळालं आम्हाला हे सुख काय दुःख मोदीसाठी म्हणले पाहिजे. मोदी सरकारनं आत्तापर्यंत जे काय केलं फक्त व्यापारी उद्योगपती ह्यांच्यासाठी केलं, पण आज तुम्ही मला सांगा शेतकऱ्यांच्यासाठी काय केलं. गादीचा सन्मान हा भाजपकडून झाला आहे असं मला वाटते. कारण 2009 साली संभाजीराजे निवडणूक लढवली होती काँग्रेसकडून, त्यावेळी ते पराभूत झाले. आमच्या गादीचा हे झाला, परत त्यांना म्हणजे राष्ट्रपती कोट्यातून खासदार केलं आणि तोच परत मोदींनी सन्मान केला. आम्हाला काँग्रेस सरकार पाहिजे, आम्ही काँग्रेसच बघतो आणि आमचे नेते आपली पाटील आहेत. कुठलेही सरकार जरी आलं इथे तरी आम्हाला सगळ्या उद्या खोरंबुटी घ्यायला पाहिजेत, प्रत्येकाच्या बांधाला जायला पाहिजेत, काम करायला पाहिजे, त्यावेळेला आम्हाला जेवण मिळणार. GST घ्यायचा आणि इकडनं शेतकऱ्यांना 2000 द्यायचे, शेतकऱ्यांनाच घ्यायचं आणि शेतकऱ्यांना द्यायचं आणि मी दिलो. पर्सेंटेज बघायला गेला तालुक्यात चंदगड आजरा तर मला 70% तरी मतदान मंडलिका नावी. आणि परत निवडून देऊन देशाची वाट लावायची नाही. आता देशाचं कल्याण व्हायचं असेल तर शाहू महाराज म्हणजे इंडिया आघाडी शोभा आहे. 2024 म्हटला तर विकायची पळी येईल आता तर ते आले तर अशापैकी आहे नाही, विकसित तरी होणार नाही. ज्याच्या त्याचा गटाचा ज्याचा त्याचा पाठिंबा असणार, पण मोदीच्या लाटेमध्ये 100% इथलं चांगलं मतदान घेणार. 50% मतदान 100% मोदी मंडलिक साहेबांना 100% पडणार. मोदी आहे तो मुमकिन आहे. आमचे नेते आपले पाटील साहेब हे तर फार मोठे नेतेच आहेत, त्यांची ताकद एक बाजूला राहणार आणि 3 ताकद्या त्या बाजूला राहणार. एवढी महागाई काही नाही, 160-170 मध्ये बसतील. केदार बेकरी सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. दर्शको नमस्कार. आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा त्या माध्यमातून आपण आता गडिंग्लज तालुक्यातील महागाव या गावामध्ये बसलेलो आहे. जवळपास बघायला गेलं तर आपण लोकांच्या मध्ये जाऊन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय मतं आहेत लोकांची हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता माझ्यासोबत इथं चौकामध्ये महागावमधली ही काही लोक इथं चौकात बसलेली होती. काय वाटतंय वातावरण काय होतं? बदलणार की बदलणार काय होणार? महाविकास आघाडी होणार. हो हो. मोदीचं नाही आता? नाही का बरं? नाहीच की. आता सगळंच बघा की गॅस किती तुमचं GST घ्यायचा आणि इकडनं शेतकऱ्यांना 2000 द्यायचे. आपण इकडनं घ्यायचं आणि शेतकऱ्यांनाच घ्यायचं आणि शेतकऱ्यांना द्यायचं आणि मी दिलो. मला एक सांगा आता मोदी सरकार काय भारत सरकार आहे? सरकार हे भारतीय आहे काय मोदी सरकार आहे? भारत सरकार आहे. मग मोदींची गॅरंटी कशाला पाहिजे? गॅरंटी कशाला पाहिजे मोदींची? त्यामुळं ही देश म्हणा आता विकसित व्हायचा असेल, विजन 47चं ठेवलं ते व्हायचं. 2024 म्हटला तर विकायची पळी येईल आता तर ते आले तर अशापैकी आहे नाही, विकसित तरी होणार नाही. विकसित हा शब्दच सोडा तर मोदी आले तर विकसितचं फक्त विकायचीच पाळी येईल अशापैकी आहे. एवढी महागाई 400 काही नाही, 160-170 मध्ये बसतील. त्याच्या पुढे काही नाही. महागावमध्ये जवळजवळ महागावमध्ये 75%. हो काय 75%. इथे BJPचा माणूस नाही. BJP मला सांगा साहेब, मोदी सरकारनं आत्तापर्यंत जे काय केलं फक्त व्यापारी उद्योगपती ह्यांच्यासाठी केलं, पण आज तुम्ही मला सांगा शेतकऱ्यांच्यासाठी काय केलं? आज शेतकरी किती वापरायला आहे? आज शेतकऱ्याला खायचं अन्न नाही काय, अशी परिस्थिती ह्याच्यामध्ये म्हणजे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेली आहे. मग तुम्ही ह्याच्याबद्दल तुम्ही मोदी सरकारला का बोलत नाही मला सांगा? बरोबर. तुम्ही परिवर्तन करणार असं म्हणून तुम्ही जे आम्हाला जे सांगताय, काय केलं शेतकऱ्याने? काय केलं मला सांगा? शेतकऱ्यासाठी एवढे आत्महत्या झाल्या म्हणतात की आम्ही हे चालू केले शेतकऱ्यांसाठी. काय 6000 काय केले सांगा? 6000
इकडनं घ्यायचं, तिकडनं. वर्षातलं 6,000. हां GST किती आहे सांगा मला. आज समजा मी 1,00,000 रुपये 18% खत विक्री करतो, ह्याच्यामध्ये GST किती असते सांगा मला. राजे आणि ह्याच्यामध्ये GST एवढी असून सेव्हिंग खात्यावर सुद्धा तुम्ही GST लावली आहे. कशावर. सेव्हिंग बँक अकाउंटला सुद्धा आता GST आहे. म्हणजे काय हो, शेतकऱ्यांनी पैसे ठेवलेले आहेत, शेतकऱ्यावर जर GST तुम्ही बसवत असाल तर त्याला काय अर्थ आहे काय सांगा मला, अर्थ काय सांगायला. हां आम्ही मोदी सरकार म्हणायचं, 6,000 दिले म्हणजे पोट भारत भागतंय? सरकार म्हणायचं नाही तर लगेच मोदीच म्हणायचं. भारत सरकार म्हटलं तर मलाही सांगा, ह्याच्यावर पोट भरतंय का 6,000 मध्ये नाही गरिबांचं. नाही. सर्वसामान्य माणसांच्या शेतकऱ्यांचं त्याने काय केलं एवढं मला दाखवा, बाकी मला काही म्हणायचं नाही. ह्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजेत. मग आलेला काय करेल काय नाही हे आम्हाला माहिती नाही, सांगता येत नाही. नमस्कार. कुठलं गाव. आमचं हुनगिना. काय सांगाल, कोण पाहिजे. नाही आम्हाला काय मोदीचा काय संबंधच नाही, तर त्याचा काय विकास पण नाही आणि काय पण नाही. गॅसचं किती वाढवून ठेवलं, बाकीचं GST हे ते. आम्हाला फक्त शाहू महाराज पाहिजे, शाहू महाराज आणि बाळासाहेब आंबेडकरांना महाविकास आघाडी. जे बाळासाहेब आंबेडकर सांगतील ते सगळं तिथं. तुम्हाला काय पाहिजे, खासदार कोण पाहिजे. खासदार कसं आहे, यापूर्वी संजय मंडलिक होते, धैर्यशील माने तिकडे होते हातकणंगलेला, पण बदल पाहिजे आहे. शाहू महाराज आम्हाला पाहिजे आहेत. हां शाहू महाराज आपल्याला पाहिजे आहे. का शाहू महाराज. हां का शाहू महाराज. का म्हणजे का शाहू महाराज पाहिजे. आता BJP नरेंद्र मोदी आम्हाला देखील पाहिजे आहेत. पण मोदीने सगळ्यांना ईडी लावलं कशासाठी. केजरीवाल तिथं अटकेमध्ये आहे दिल्लीमध्ये, पण राज्य चालवायला लागला आहे तो दिल्लीचं. तुरुंगात राहून सगळ्यांना ईडी लावून शरदचंद्रजी पवार साहेब. अजित पवार कोण आहेत. सिंचन घोटाळा 5,000 कोटीचा लवासा कोणाचा आहे. एकनाथ खडसेसारखा माणूस, पंढरीचा देव पुजारी माणूस, एक दिवसात हे उपमुख्यमंत्री झाला. 12 MLA घेऊन तिकडे दिल्लीला गेला होता. कोण. अजित पवार. अजित पवार काय गुंडच आहे तो. एक नंबर गुंड, बारामतीचा गुंड. BJP सरकार नको म्हणताय. BJP सरकार नको. पुतीन सरकार ह्यो एक राज्य एक माणूस नको. राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन सरकार नको आहे. मोदी चांगला माणूस आहे, पण ही खालची आहेत ना, ही फालतू आहेत. कोण. देवेंद्र फडणवीस वगैरे ही फालतू आहेत सगळे. नमस्कार. नमस्कार साहेब, बोला. नाव कसं आपलं. अभिषेक देसाई महागाव. काय सांगाल देसाई साहेब, खासदार म्हणून आता कोण. खासदार म्हणून सर आमचं आता मत शाहू महाराजांनाच आहे. ते आपले छत्रपती घराण्यातले पण आहेत आणि काँग्रेसचं मुळात आम्हाला पहिल्यापासूनच प्रेम आहे, कारण की काँग्रेसच्या योजना गरिबांना केली त्यांनी, त्यावेळच्या योजना सगळ्या आम्हाला काँग्रेसच पाहिजेत. BJP सरकार काय आम्हाला नको आहे. काय सांगाल. आम्हाला काय साहेब सांगायचं म्हणजे आज कुठलेही सरकार जरी आलं इथे तरी आम्हाला सगळ्या उद्या खोरबुटी घ्यायला पाहिजेत, प्रत्येकाच्या बांधाला जायला पाहिजेत, काम करायला पाहिजे. त्यावेळेला आम्हाला जेवण मिळणार. त्यावेळेला सरकार कुठल्याही याची आम्ही गॅरंटी देऊ शकतो. कुठली जरी सरकार आलं तरी आम्हाला काही बदल मिळणार नाही, काही नाही मिळणार. आम्हाला आमचे जे रोजचे हाय केलं पाहिजे ते आमचे कसं आहे, आम्हाला हाय ते आपल्याला काम करणार पाहिजे, तर आम्हाला संध्याकाळी पोटाला 4 घास मिळतात. त्यामुळे आम्हाला कुठली बी सरकार होईल, त्यामुळे काय बोलू शकत नाही. महागावमध्ये किती मतदान. महागावमध्ये तरी बी 7,500-7,000 मतदान असणार. 7,500 मतदान. काय गडिंग्लज तालुक्याचा कल कुणाच्या बाजूनं पर्सेंटेजमध्ये जर का बोलायला गेलं तर महाराजांना किती पर्सेंट आणि तसं बघितलं तर गडिंग्लज तालुक्यामध्ये 60 आणि 40 होईल. 60% महाराजांना होईल, 40% मंडलिकांना होईल. चालल्याचं बघू काय होईल, त्यानंतर समजेल काय म्हणलं. म्हणजे ह्या वेळेला महाराज येतील असं अपेक्षा आहे सगळ्यांची. महाराज येणार, त्यांचं वातावरण चांगलं आहे आणि लोकांना जनतेनेही निवडणूक हातात धरलेली आहे. त्यामुळे बघू काय होतं. नाहीतर काय आपला रोज कोरबुटे घ्या, प्रत्येकाच्या बांधाला जावा राबा. या नमस्कार. निवांत बसलाय. कुठे आहे माहिती आहे. लोकसभेची निवडणूक लागली आहे. खासदार म्हणून यंदा आता कुणाला निवडून द्यायचं. संजय मंडलिक आहेत, महाराज आहेत. साहेबांनी सांगितलं. काय साहेबांनी सांगितलं. आम्ही अडाणी माणसं, आम्हाला सांगितलं काय करणार. आम्हाला तुम्ही सांगा बाबू, कोण मिळालं आम्हाला हे सुख काय दुःख. जवास्तावात मत मारायचा. आता ह्यो येतोय तो येतोय, कोणाला सांगायचं नाही. काय सांगत नाही का बरं. अहो माझ्या मनातलं तुम्हाला सांगून काय फायदा.
जवाचा गहू तवाच्या पोळ्या. तुम्ही सांगशीला मग नाही तसं प्रतिक्रिया तुम्ही सांगशीला त्याला टाकूया. सांगा कुणाला टाकू. 20-25 लोक गोळा करतो इथं. शाहू महाराजाला करायचं. काय सांगाल? आम्ही साहेबाच नाही. साहेब कोण? अप्पी साहेब. अप्पी साहेबांची माणसं. अप्पी साहेबांनी ते आता सगळ्या पाठीमध्ये आहे तिकडं. ते माहिती आहे हो. हां, पण तुम्ही कुठलं सांगायचं हे आम्हाला कळायचं तुम्ही कसं. सांगाल त्यांना. तुम्ही सांगशील तर आम्ही टाकता. कारण आमची माणसं आहे तुम्ही. हां, मतदान हे करायलाच पाहिजे. कोणाला बी असं ना पाहिजे नाही. तर महागावमधील आता आपण वरती तळ्याकडे आलेलो आहे. इथं सुद्धा काही लोक आपल्याला भेटलेले आहेत. या लोकांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. नाव कसं? राम जगन्नाथ किंकर. तिथलंच का महागाव? मागावचं. काय वातावरण इकडं खासदारकीचं? आता फॉर्म भरल्यापासून नेमकं अजून काय चित्र स्पष्ट. माघारी जेव्हा कळतील हां, तेव्हा किती उमेदवार आहेत त्याच्यावर अवलंबून असणार. हां. तरी महाविकास आघाडी की महायुती आघाडी? मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे? आता इथे देशात बघितलं तर मोदींचंच हे वातावरण आहे. त्या मोदी महायुतीचंच असणार. महायुतीचं. हो हो. ही देशाची घडी बसवण्याचं किंवा हे काय बाकी कुठलंही हे नाही. ही देशाची मोठी निवडणूक आहे. त्यामुळे इथं जे मतदान होणार आहे ते फार विचारपूर्वक होणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीला देशाची गरज म्हणून मोदी हेच पर्याय आहेत. कारण दुसरीकडं दुसऱ्या काँग्रेसमध्ये असू देत किंवा तिथं पर्याय मला असं वाटतं की तिथं पर्याय नाहीत की ते सक्षम नेतृत्व देऊ शकतील असं. तर मोदींच्या विरोधात एक उलाट होती आणि ते व्हायला पाहिजे होतं. मोदी जाऊन तिथं दुसरं सरकार यायला पाहिजे होतं अशा आमच्यासुद्धा भावना आहेत. परंतु तिकडं सक्षम पर्याय नाहीत. म्हणजे सक्षम पर्याय नसल्यामुळं की मला असं वाटतं की पुन्हा एकदा ह्यांच्या हातात जर काँग्रेस किंवा आघाडीकडे ह्या महाविकास आघाडीकडे सत्ता दिली तर मला असं वाटतं की महाविकास आघाडीकडे सत्ता दिली तर यदा कदाचित परत गोंधळून एक 6 महिन्यात सरकार कोसळून परत मध्यावरच्या निवडणुका लागतील असं वातावरण आहे. त्यामुळं नाईलाजाने असताना मोदीशिवाय देशाला आता पर्यायच नाही. तुमचं नाव कसं? संजय शंकर पटेल. बरं, काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं खासदार म्हणून आता कुणाला निवडून द्यायचं? खासदार म्हणा शाहू महाराज. शाहू महाराजांना. का बरं? का म्हणजे आता त्यांचं कार्य पण तसं आहे ना. त्यामुळे ते योग्य असं वाटतं. त्यामुळे महाराजांना निवडून द्यायचं. आणि गेल्या वेळेला मंडलिकांना निवडून दिलं होतं. तर ते काही इकडं काय परत आले नाही काय नाही. शाहू महाराजांना जाऊन बघायचं. हो, तुम्हाला काय वाटतंय? शाहू महाराज. शाहू महाराज. का शाहू महाराज? कोल्हापूरचा समतेचा विचार पूर्ण देशात जायला गरजेचं आहे आजचं. आणि 10 वर्षात बघितलं आता काय केलं या सरकारनं. आणि सक्षम पर्याय जर का केंद्रात नसेल म्हणून ह्या आलेल्या सरकारला आणि परत निवडून देऊन देशाची वाट लावायची नाही आता. त्यामुळे जर करता देशाचं कल्याण व्हायचं असेल तर शाहू महाराज म्हणजे इंडिया आघाडीशिवाय पर्याय नाही. नमस्कार. तुमचं नाव कसं? सुरेश काळेबेरे. काळेबेरे साहेब, काय सांगाल की कुठलं आता सरकार पाहिजे? एनडीएचं पाहिजे. एनडीएचं पाहिजे. मोदी सरकार पाहिजे. मोदी सरकार पाहिजे. का बरं मोदी सरकार पाहिजे? त्यांनी त्या देशात मान मिळवलं, जगात मान मिळवला आपल्या देशासाठी. आणि त्यांचं कार्य चांगलं आहे. मंडलिकांना इथनं गावातनं किती मतं पडतील? नाही तुम्हाला अंदाज सांगता येईल. पर्सेंटेजमध्ये सांगायचं नाही सांगता. हो, काय सांगाल? तसं कसं आहे हे काय हिची गावातलं प्रत्येकाचे वेगवेगळे विचार प्रवाह आहे, मत प्रवाह आहे. समोर कसं अडचणी असतात. समोर आता एका पार्टीचं आम्ही कुठलं नाव घेऊ शकत नाही त्यामुळे पर्सेंटेज काय सांगू शकत नाही. परंतु माझा वैयक्तिक सर्वे आहे. मी जो सर्वे मी स्वतः म्हणून केले उच्च शिक्षित म्हणून जो काही सर्वे केला आहे त्या सर्वेच्या अंदाजानं तर आतून छुपे मतदान एक मोदींच्या लाटेत मंडलिक म्हणून नाहीत मोदींचं लाट. विशेष म्हणजे राजेंच्यावर आमचं निष्णात प्रेम आहे, गादीवर प्रेम आहे आणि त्या गादीचा सन्मान हा भाजपकडून झाला आहे असं मला वाटते. कारण 2009 साली संभाजीराजे निवडणूक लढवली होती काँग्रेसकडून. त्यावेळी ते पराभूत झाले. आमच्या गादीचा हे झाला. परत त्यांना खासदार म्हणजे राष्ट्रपती कोट्यातून खासदार केलं आणि तोच परत मोदींनी सन्मान केला आहे. आम्ही आमच्या गादीचा सुद्धा त्यांनी मोदींनी सन्मान केला आहे. अशा आदरणीय व्यक्तीचा मतदान करणं आमचं काम समजतोय. पण पर्सेंटेज आम्ही काय सांगू शकणार नाही. मग छुप्या अजेंड्याच्या आमच्या याच्या की 60-70% तुमचं मत? मोदी सरकार. मोदी सरकार. तुम्हाला काय वाटते? मला तरी 100% मोदीच वाटते. मोदीशिवाय पर्याय नाही जगाला. आता जगात बघितला, जगाचा सन्मान बघितला. आजपर्यंत पंतप्रधानाला कुठला सन्मान दिलाय मला तुम्ही सांगा. सन्मान कुणी दिलाय का? आज जग पाया पडते पंतप्रधान मोदी साहेबांचं. का निवडून द्यायचं नाही? इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बघा तुम्ही, जागतिक 5 नंबरला आहे. राम मंदिर मुद्दा, तिहेरी तलाक, असे
एकापेक्षा एक 370 महत्त्वाचं कलम जे हटवण्याचं काम केलं ते मोदी साहेबांनी केलं. का निवडून द्यायचं नाही? हे मोदी साहेबांचं व्हिजन पुन्हा 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 आणि हे वाढत जाणार, इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार आणि भरपूर कामं होणार आणि मोदीशिवाय जगाला पर्याय नाही. सक्षम नेतृत्व कुठं आहे मला दाखवून द्या तुम्ही. त्या आघाडीमध्ये सक्षम नेतृत्व आहे का? होणार नाही म्हणतात, 400 पार होणार नाही म्हणतात. आपकी बार 400 पार 1001% लिहून घ्यायचं. कसं काय लिहून घ्यायचं? 101% 404 पार होणार पार 100% होणार. इथनं खासदार होणार का मंडळी? 100% होणार. कसं काय होणारच. फक्त मोदींच्या आणि मोदींच्या मुळेच संजय मंडलिक खासदार पुन्हा होणार, 100% होणार. त्यात काय वाद नाही. बरं, संपर्क नाही म्हणतात इकडे लोक. कोण म्हणते संपर्क नाही? त्यांचे कार्यकर्ते म्हणत असतील, दुसरे विरोधी आघाडीतले संपर्क नाही. असं थोडी असतं संपर्क. किती कामं केलेत, भरपूर कामं केलेत मंडलिक साहेबांनी. कामाचा गाजावाजा केला असं त्यांनी कधी कामाचा गाजावाजा केला नाही, ॲडव्हर्टाइजमेंट केली नाही. आता हा प्रश्न पण आहे की ते आले नाहीत, केले नाही. हे कसं आहे, ही निवडणूक खासदारकी आहे. आता गावातलं झालं सरपंचकडे जरी विचारलं काय तुमच्याकडे कामाचं होते का सांगता, तुमच्या गावातले वार्डाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जावा, माझ्याकडे नंतर या. तसा हा कोल्हापूर जिल्ह्याचा खासदार आहे. खालीपर्यंत तुमच्या रोग प्रत्येक येऊ शकणार नाही. कामाच्या माध्यमातून त्याने भरपूर कामं केलेली आहेत आणि त्याचे नारळ गावात भरपूर प्रमाणात आमचे फुटलेले आहेत. कारण राजेश पाटलांनी जी कामं केलीत ती खासदार फंडातून, आमदार फंडातून काही केलेली आहेत. त्यामुळे विकास हा झालेला आहे, मी काय नाही म्हणणार नाही. तुम्हाला काय वाटतंय, मोदी सरकार पाहिजे का काँग्रेस सरकार? आम्हाला काँग्रेस सरकार पाहिजे. आम्ही काँग्रेसच बघतो. बरं, आणि आमचे नेते आप्पी पाटील आहेत, ते शाहू महाराज बरोबर आहे. आता परवा पाठिंबा दिला की? होय, शाहू महाराजांना दिला. आमचा जवळजवळ 60 आलो होतो की. बरं, 60-70% महागावात मतदान त्या ह्यांनाच होणार. 60-70% होईल. हो, 100% जवळजवळ. आमदारीतले येते आमदार राजेश पाटील आहेत, त्यांनी थोडा निधी दिला इथं. आता परवा रस्त्याला दिले बघा, बोर्ड होते 2 रस्त्याला दिले आचारसंहितेत. आणि इथं जे काम झाले आतापर्यंत बाबासाहेब कुपेकरांच्या माध्यमातून इथं झालेलं आहे पहिलं काम. त्याच्यानंतर आप्पी पाटील होते त्यावेळेला, त्याच्यानंतर इथं कामच झालेलं नाही. जरी हे इरिगेशन असेल काय असेल सगळं काम इथून बाबा कुपेकरच्या माध्यमातून आप्पी पाटलांनी केलेलं आहे. त्यामुळं मोदी सरकार हटावंच आहे आणि नको. कारण काय संविधान बदलायचं चालू आहे. शाहू महाराज आपले हे म्हणतात संविधान वगैरे काय बदलणं नाही ते म्हणतात. हो, ते म्हणतात कारण ते चालूच आहे ना. सगळ्यात मोठे पुढारी सुद्धा म्हणाले संविधान बदलायचं आहे. शरद पवार सारखा माणूस म्हणतो म्हणून आमच्यासारख्या आम्हाला ते समजते ना का तळागाळात. त्यामुळं इथं हेच पाहिजे. शाहू महाराज. नमस्कार. तुमचं नाव कसं? शाहू महाराज मारुती मात्याळकर. बरं, काय सांगाल, खासदार म्हणून संजय मंडलिक साहेब की शाहू महाराज, काँग्रेस की बीजेपी? शाहू महाराज. नमस्कार. तुमचं नाव कसं? सुनील दासनाटे. काय सांगाल सुनील सर, खासदार म्हणून आता कोण पाहिजे? संजय मंडलिक. संजय मंडलिक. का बरं संजय मंडलिक? मोदीसाठी. बरं, काय काय कामं केलं तिथं मंडलिक साहेबांनी? कामं केलं खरं ते असं म्हणजे समजून द्याय नाही तिने, म्हणजे असं पाट्यावर लावणे हे लावणे काय त्यांनी काही करलं. कामं केलेत खरं माणसं म्हणजे ह्यांना कळाय नाही, ते प्रसिद्धी कराय नाही ते. तेवढंच. काय काय केलं तुम्हाला माहिती आहे का? तेवढं हे मग आम्ही तिथं म्हणजे तेवढं हे सांगू शकत नाही. त्यात फक्त मोदीसाठी आम्ही संजय मंडलिकला निवडून दिला. किती पर्सेंटेज? हे म्हणतात 70% महाराजांना इथनं. आता निवडून आल्यावर कळले. आता पर्सेंटेज आम्ही पण सांगू, निवडून आल्यावर कळेल. हो, तुम्हाला काय वाटते पर्सेंटेज मध्ये? इथं ते म्हणतात आता आप्पी पाटलांचा वगैरे पाठिंबा आहे, सगळं आहे. असं की ज्याच्या त्याचा गटाचा ज्याचा त्याचा पाठिंबा असणार, पण मोदीच्या लाटेमध्ये 100% इथलं चांगलं मतदान घेणार. 50% मतदान 100% मोदी मंडलिक साहेबांना 100% पडणार. इथनं 50% मतदान जाणारच 100%. संजय मंडलिक साहेबांना जाणार. नमस्कार. तुम्हाला काय वाटतंय की तालुक्याचं जर का बोलायचं झालं तर तालुक्यामध्ये पर्सेंटेजवरती कुणाला किती टक्के पडेल? नाही, मला पर्सेंटेज सांगता येणार नाही. सांगता येणार तालुक्याचं कसं होईल पर्सेंटेज सांगता येणार. तुम्हाला पर्सेंटेज हे काय असतोय, काही गोष्टी ह्या गटातटाच्या बाबतीत विभागल्या गेल्या, त्यामुळे दृष्टिकोनातून विचार केला मंडलिकचं लीड होणार. तालुक्यात चंदगड, गडिंग्लज, कारण मुश्रीफ साहेबांचा एक करिश्मा आहे आमच्याकडं. मुश्रीफ साहेब हे जिल्ह्याचे एक प्रामाणिक नेते आहेत की त्यांनी जो शिवधनुष्य उचलतात तो तडीस लावतात. त्यांची पॉवर बघितली. आज ताकद बघा ना मुश्रीफ साहेबांची फार मोठी ताकद आहे. मुश्रीफ साहेबांना श्रावण बाळ म्हणून म्हणजे हे आहे, त्यांच्या कामाचा धडाका, त्यांच्या पाठीमागे असलेले संख्याबळ पता, आणि ही जी ताकद मंडलिकांना मिळणार ती मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातूनच मिळणार आहे. त्यामुळे पर्सेंटेज बघायला गेला तालुक्यात चंदगड आजरा तर मग 70% तरी मतदान मंडलिकांना होईल.
कारण ह्याचं कारण एक सांगतो महत्त्वाचं म्हणजे इथं आता आमच्या गावापातळीवर आमचे नेते आप्पे पाटील साहेब हे तर फार मोठे नेतेच आहेत. त्यांची ताकद एक बाजूला राहणार आणि 3 ताकद्या त्या बाजूला राहणार. एक तर चंदगडमधनं भरमूस सुब्राव पाटील, शिवाजी पाटील, राजेश पाटील ह्या 3 ताकदीत विभाग होणार. त्या 3 ताकदीक इकडं आणि 1 ताकदीक इकडं, त्यामुळे त्याचं विभाजन ह्या 3 भागात ठेवले जाणार. बरं. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की 4 आणे भाग हा आणि 12 आणे भाग ते, म्हणजे 75-25 या पद्धतीनं होईल असं मला वाटते. नमस्कार, तुमचं नाव काय? संजय रेड्डी. नाव काय? संजय रेड्डी. काय वाटते महाराज काय म्हणली, खासदार कोण पाहिजे? मंडलिक असेल तर चांगला आहे. का बरं? काय बरं? मोदीसाठी मंडलिक पाहिजे. मोदीसाठी मंडलिक पाहिजे. काय बरं असं मोदीच का पाहिजे? म्हणजे आता झालेल्या डेव्हलपमेंटमध्ये जर विचार केला तर गेल्या 75 वर्षाचा विचार केला आणि आता या 10 वर्षातला विचार केला तर आपला रेशो जर म्हणजे प्रगतीचा आहे तो मोदींच्यामुळे वाढला असं माझं 100% मत आहे. बरं, म्हणून मोदी पाहिजेत. नमस्कार मामा. नमस्ते. तुमचं नाव कसं? सुरेश पताडे. पताडे साहेब, काय सांगाल खासदार म्हणून आता कोण पाहिजे? खासदार म्हणून आता काँग्रेसचा शाहू महाराज छत्रपती. का शाहू महाराज पाहिजे? शाहू महाराज पाहिजे म्हणजे देशभरात जी आजची परिस्थिती आहे, महागाई, बेकारी, भ्रष्टाचार, ह्याच्या विरोधात जे काँग्रेस लढा काढाला आहे आणि संविधान बचाव, काय समतेचं राज्य येण्यासाठी ह्याच्यासाठी शाहू महाराज पाहिजे. त्याच्यासाठी पाहिजे. हो. बरं. काय वातावरण इकडं महागाव या भागामध्ये? महागाव या भागामध्ये बऱ्यापैकी शाहू महाराजाला मतदान होईल. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे एक 70-80% एवढं पडेल मतदान. काही हे म्हणतात की आता बाकीचे तिकडं पडणार जरा 60-70% मतदान. नाही तसं काय होणार नाही. पण इतर पक्षाचा विचार करता सर्वसाधारण वंचितनं पाठिंबा दिलेला आहे, शरद पवारची राष्ट्रवादी आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, ह्याचा सगळ्यांचा सारासार विचार केला तर एक 70% तरी मतदान शाहू महाराजांना होणार. तुम्हाला वाटतं? होय. हो, नमस्कार. तुमचं नाव कसं? माझं बसवंत चौगुले. चौगुले साहेब, कुणाला यंदा? आम्ही मोदीचे भक्त असल्यामुळे आम्हाला तरी मंडलिक साहेबांनाच पुढे आणायचा विचार आहे आम्हाला. मोदी साहेबांनी जे मोदी आहे तो मुमकिन आहे असा जो नारा आहे ना, त्याच्या हिशोबाने मोदी साहेब आहेत ना, त्यांनी जे देशासाठी केलेलं आहे ते आपल्या देशाचं नाव देश विदेशामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. त्यासाठी आम्हाला मंडलिक साहेबांना सपोर्ट करायचं आहे. मंडलिक साहेबांनी केल्यात का इकडं कामं तशी? मंडलिक साहेबांनी कामं केलीत तशी कामं केलीत, भरपूर कामं केलेली आहेत. आणि त्यांच्या जोडीला मुश्रीफ साहेब आहेत ना, त्यांनी पण कामं केलेली आहेत. ताकद पुरणार का इकडे? हां, जरूर ताकद पुरणार. ती आता महायुती असल्यामुळे ना मतांची विभागणी समोरच्या विरोधी पार्टीमध्ये होणार आणि त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. मतांची विभागणी कशी होणार? मताची विभागणी म्हणजे शिवसेना आहे, शरद पवार गट आहे, काँग्रेस आहे. आता ह्यांच्यामध्ये बंडखोरीची शक्यता असते. त्याच्यामुळे ते मतदान मतविभागणी होऊन आहे ना, महायुतीला किंवा मंडलिक साहेबांना त्याचा फायदा होऊ शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे. तर आपण महागावमधील या तळ्याजवळ आहे. बऱ्याच लोकांच्या आपण प्रतिक्रिया थेट जाणून घेतलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे? आगामी लोकसभा निवडणूक आणि या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा नेमकं लोकांच्या मनामध्ये काय आहे? महाराजांना मत टाकायचं की मंडलिकांना मत टाकायचं, मोदींना टाकायचं की राहुल गांधींना टाकायचं किंवा काँग्रेसला टाकायचं की BJPला टाकायचं, या प्रश्नांच्यावरती लोकांच्याकडून आपण थेट प्रतिक्रिया KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेतलेल्या आहेत. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतोय. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.